नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपलं मराठी साहित्य किती समृद्ध आहे, याचं वारंवार याची खात्री पटते. कारण साहित्य रंगाचा प्रत्येक एपिसोड हा वेगवेगळ्या कथा दालनाने, कादंबरी, साहित्य, ललित लेखन, प्रवास वर्णन आणि कविता अशा सगळ्या लेखनांनी आपल्या समोर येत आहे. त्यामुळे वाचक किती समृद्ध होतोय, हे खरं तर आपल्या लक्षात येत आहे आणि म्हणूनच गेल्या 20-25 वर्षाच्या काळात ज्यांनी लेखन केलंय, अशा लेखकांचं आपलं हक्काचं व्यासपीठ म्हणजे साहित्य रंग. आजच्या आपल्या भागात आपल्या भेटीला आले पुण्यावरून डॉक्टर अभय बळसंकर आणि साताऱ्याहून डॉक्टर अदिती काळमेघ. या दोन्ही लेखकांचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. साहित्य रंगमध्ये तुमचं स्वागत आहे. अदिती, अभय, आपल्याला मला सांगायला आनंद वाटतो की साहित्य रंगाच्या गेल्या 14 भागांमधनं वेगवेगळे लेखक आपल्या भेटीला आले आणि या प्रत्येक लेखकाचं, कवीचं एक वेगळं वैशिष्ट्य, एक वेगळे पैलू आम्हाला या कार्यक्रमात अनुभवता आले आणि तेवढे वाचकांसमोर मांडताही आले. आज आपण आपल्या विषयाला सुरुवात करणार आहोत, पण त्यापूर्वी मला तुम्हाला दोघांना आवर्जून सांगायचंय की आपल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रक आहेत शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे. आणि नीलमताईंचा साहित्य विषयक जो एक विचार आहे तो देखील आपल्याला यातनं कळणार आहे. नीलमताई, आपलंही स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. नीलमताई, आज दोन वेगळी क्षेत्र असणाऱ्या व्यक्ती आहेत. म्हणजे त्या लेखक तर आहेतच, पण अभय बळसंकर हे अर्थशास्त्र आणि कायद्याचे पदवीधर आहेत. त्यामुळे एक वेगळा विचार आणि डॉक्टरेट त्यांनी मिळवलेली आहे. तर जी अदिती आहेत त्या ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत अनेक वर्ष. त्याच्यामुळे आणि त्याही PhD आहेत, त्यामुळे त्यांनीही डॉक्टरेट मिळवली. असे दोन डॉक्टर आणि उत्तम लेखक आपल्या भेटीला आलेले आहेत. तर आपण त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करते. आज साहित्य रंगाच्या कार्यक्रमात तुम्हाला भेटले त्याचा विशेष आनंद वाटतो. आणि दर वेळेला आम्ही जे निमंत्रित करतो त्यामध्ये साहित्य संमेलन किंवा परिसंवाद किंवा लिखाण या माध्यमातून आपल्याला माणसं भेटतात. परंतु लेखक जेव्हा भेटतो त्याला लेखनाची जी वाटचाल असते ती खूप तशी गुंतागुंतीची आहे आणि तरीसुद्धा खूप सुखद अशा प्रकारे माणसांची मनं जोडणारी आहे, मनाला अस्वस्थ करणारी आहे. या पार्श्वभूमीवरती बऱ्याच वेळेला साहित्य म्हटलं की त्याची सुरुवात ही काही वेळेला तर 19व्या शतकापासून होते, तर काही वेळेला 20शे सालामधली सगळी सुरुवात होते. आम्ही हा विचार केला की विशेषतः 1950 ते 2000 या कालखंडावरती आपलं लक्ष केंद्रित करण्यापेक्षा 2000च्या नंतर किंवा त्याच्या आसपासच्या सुमाराला गेल्या 25-30 वर्षामध्ये ज्यांनी लिखाण केलेलं आहे, थोडक्यामध्ये जागतिकीकरण, माध्यमांचं जागतिकीकरण आणि त्याचबरोबर नवीन स्वरूपाची बदल पिढ्यांच्या मधले, तंत्रज्ञानाच्या मधले, कौटुंबिक नात्याच्या मधले, आपल्या आसपासच्या जगतामधले ह्याची नोंद ज्याच्यामध्ये घेतलेली आहे, या अशा प्रकारच्या वास्तवाचा भाग असणाऱ्या लेखक लेखिकांचा अधिक जास्त परिचय आपण करून द्यावा की जेणेकरून नवीन पिढीलाही ते माहिती होईल. त्याचबरोबर एक मराठी सुखवस्तू कुटुंबांमधले जे लिखाण करणारे व्यक्ती आहेत त्यांच्या पण एक अमुक एका प्रकारची आवड असते. परंतु बऱ्याच वेळेला इतक्या साहित्यामध्ये इतके रंग आहेत की विद्रोही साहित्य, स्त्रीवादी साहित्य, ग्रामीण साहित्य, स्थलांतरितांचं साहित्य म्हणा, असे अनेक विनोदी साहित्य. तर या अनेक साहित्यांच्या पैकी बदल ज्याच्यामधून नोंदवला जातोय अशा प्रकारचं साहित्य आणि साहित्यिक, स्त्री पुरुष दोघांचेही संवाद आणि त्यातून त्यांची अधिक ओळख व्हावी हा त्यातला हेतू आहे. आणि त्यामुळे आज आपल्याला निमंत्रित केलेलं आहे. उत्तरा नेहमीच प्रत्येक वेळेला याचं संयोजन करत असताना त्यांचं मिती क्रिएशन्सचं सगळं सहकार्य असतं आणि नावांच्याबद्दल चर्चा होत असताना एकदा त्या प्रकारचे लेखक आपल्याला पाहिजेत म्हटल्यावर अर्थात आम्हाला भारत सासने, मिलिंद जोशी, लक्ष्मीकांत देशमुख, बऱ्याच जणांनी, ताराताई भवाळकर सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कधी ना कधी एखाद्या कार्यक्रमामध्ये येऊ. परंतु आम्हाला असं वाटलं की या कार्यक्रमांच्या मध्ये आपल्यासारखे वेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्व असणाऱ्या लेखकांचं झाल्यानंतर त्यांना यासाठी बोलवावं की आपण
काय विचार करतोय ते पण आपोआपच त्यांच्यापर्यंत अधिक पोहोचू शकेल. डॉक्टर आदिती काळमेघ, काळमेघ नाव आहे का काळमेघ नाव आहे आपलं? कारण काळमेघ आहे. हां, कारण काय आहे, विदर्भामध्ये ज्यावेळेला मी काळमेघ गेलेली पण असते. आहे, तर तिथे मला दीप्ती काळमेघ म्हणून माझी एक कार्यकर्ती आमची होती. ते सारखं ते दीप्तीचंच नाव आठवायला लागलं आणि काळमेघ, काळमेघ म्हणून म्हटलं आता आपण एकदा विचारून घेऊया. गेले 23 वर्ष फॅमिली डॉक्टर म्हणून तुम्ही काम करण्याबरोबर परत एक वेगळा पैलू आहे हा, त्याच्यामध्ये तुम्ही साहित्यामध्ये एम ए पीएचडी केले. म्हणजे एका काळी आयुर्वेदिक कॉलेजमध्ये मी शिकत असताना जे माझं स्वप्न होतं की आपण एका बाजूला एम ए पीएचडी करावं, पण राजकारणामुळे ते काही शक्य झालं नाही. ते तुम्ही पूर्ण करू शकलेले आहात आणि विषयही फार सुंदर आहे की मिळून साऱ्या जणीतील कथांच्या अनुषंगाने स्त्रीवादी साहित्याचा अभ्यास. त्याचबरोबर दीडता हा तुमचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्याला भरपूर राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. पालकत्व हाही तुमच्या आवडीचा विषय आहे आणि त्याच्यात अर्थात आपण जसं म्हणतो की जेंडर स्टिरिओटाईप या संदर्भातलंही तुमचं साहित्य, त्याला छेद देणारं तुम्ही आज वाचणार आहात. त्याचखेरीज मला अजून एक आवडलं म्हणजे लोकसंग्रह आणि लोकांशी संवादाचं तुम्हाला खूप आवड आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही साहित्य आणखी कलात्मक असे कार्यक्रम, अभिवाचन वेगवेगळ्या साहित्यिकांच्या आयुष्यामधल्या त्यांच्या महत्त्वाच्या पैलूंवरती हे केलेलंच आहे. पण तुम्ही यूट्यूब चॅनेल पण प्रमिती नावाचं चालवता. त्याच्यात तुमचा आणि आमचा एक छानसा समान दुवा मला दिसतो आहे आणि त्याखेरीज व्हॉट्सअप ग्रुपची ही अभिनव कल्पना मला वाटली की त्याच्यात तुम्ही आधी ओन्ली ॲडमिन सेटिंग करता आणि त्याच्यानंतर ते प्रतिक्रिया द्यायला खुला करता. ही फार छान कल्पना आहे, कारण नेहमी कुठलाही ग्रुप करायचा म्हटला उत्तरा तर असं वाटतं की मग त्याच्यात सकाळपासून रात्रीपर्यंतचे अनेक नको ते मेसेजेस येऊन सगळा रसभंग होतो आणि म्हणून मग काय करायचं, तर त्याच्यात एक छान मार्ग तुम्ही सुचवलेला आहे. आणि मला वाटतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एखादच आपली भेट झाली असेल काही काळ. दिल्लीच्या त्या संमेलनात मी सुद्धा उद्घाटनाला आले होते. त्यामुळे दीप्ती आदिती काळमेघ यांचं आणखीन त्यांचं तुम्ही आता मला वाटतं मुंबई पुण्यात पण राहायला लागलेले आहेत साताऱ्याबरोबर, असं मी जॉईन झाले त्याला काही ऐकलं थोडंसं जे आहे ते. त्याच्यामुळे आपली प्रत्यक्षात भेट पण होणं शक्य होऊ शकेल. डॉक्टर अभय वळसंकर, तुमचा डॉक्टरेटचा विषय जो आहे डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन प्रॅक्टिसेस हा इतका महत्त्वाचा आहे की तुम्ही अनेक विषयांचे रिसोर्स पर्सन आहातच, पण आम्हाला सुद्धा तुमचा खूप फायदा होऊ शकेल असा एक मला लाभदायक विचार तुमच्याबद्दलचा मनामध्ये आला. कारण तो अभ्यास परत तुम्ही उद्योगाशी संबंधित व्यवस्थापकीय कार्य केलेलं आहे. औद्योगिक आणि शैक्षणिक परिषदांमध्ये अनेक बाबतीतले व्याख्याते आहात. पर्यटन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे पर्यटनाबरोबर प्रदीर्घ वास्तव्य केल्यावरती त्यामधला तर माणूस जो असतो दीर्घ वास्तव्य केल्यावरती त्या माणसाचं एक सूर आणखीन मी असं म्हणेन की जसा कवितेचा राग असतो तसं तिथे वास्तव्य काही काळ करून आल्यावरती जे काही अंतरंग तिकडचं आपल्याला कायम आपल्यासोबत चिकटलेलं असतं किंवा आपलाच भाग झालेलं असतं, त्याबरोबर सारखं इथल्या वास्तवामध्ये येण्याच्या संदर्भातला तुम्ही जबरदस्त असं साहित्य आणखीन जीवनविषयक अनुभव आज मांडता आहात. आणि ब्रॅकनेलच्या खिडकीतून आणि कंपनी सरकार ही 2 पुस्तकं तुमची प्रकाशित झालेली आहेत आणि याखेरीज वाचन, लिखाण, प्रवास, संगीत आणि कला या विषयात रुची आहे. तुम्ही कमी बोलत असावेत असं मला थोडंसं वाटतं आहे. त्याच्यामुळे अशा एखाद्याचे खरंही नसेल म्हणजे व्याख्यानं काही सोडून, परंतु आमच्या त्यामुळे अशा गप्पांच्या कार्यक्रमात तुम्ही आलात याचं मला खूप चांगलं वाटलं. खूप भेट झाली याचा आनंद वाटतोय आणि दोघांचंही आज साहित्य वाचणं म्हणजे अधिवेशनानंतर अशा प्रकारचं एक वेगळं चतुरस्त्र साहित्याशी जोडलं जाणं म्हणजे ऑक्सिजन अधिक प्रमाणात मिळाल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे मला खूप भाग्यवान आहे की मी आज हा कार्यक्रमामध्ये आजचं कामकाज संपल्यावरती मला हे पण ऐकायला मिळतं आहे. मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि कार्यक्रमाला सुरू करावं अशी उत्तराला विनंती करते. नक्की, धन्यवाद. खरं तर ताई तुम्ही म्हणताय तसं ती एक ऊर्जा साहित्यातनं मिळत असते आपल्याला आणि ती ऊर्जा जेव्हा आपल्याकडे येते तेव्हाच मला असं वाटतं लेखकांना नव्याने काहीतरी लिहावं अशी उर्मी सुद्धा नक्की मिळत असते. मला वाटतं त्याच पद्धतीने आपल्या या साहित्य रंगाचा प्रत्येक भाग आमच्या पुढे येतो आणि एक नवी ऊर्जा आम्हालाही देऊन जातो. डॉक्टर अभय, आपण एका कथेने सुरुवात करूया. तुमची गुंफण नावाची जी कथा आहे ती कथा तुम्ही आता आमच्यासाठी वाचा आणि ती वाचल्यानंतर मुळातनं तुमच्या अनेक कथा वाचाव्यात असं निश्चित आम्हाला वाटेल, कारण अनेक पुरस्कार प्राप्त कथा
तुम्ही मराठीत प्रकाशित केलेल्या आहेत. तर त्यातलीच एक गुंफण ही कथा आज आम्हाला ऐकायला आवडेल. धन्यवाद. माझा आवाज येतोय सगळ्यांना? अगदी व्यवस्थित. सर्वप्रथम उत्तराताई तुमचं आणि नीलमताई तुमचं तुम्हाला मनापासून तुमचे आभार मानतो. इतकी उत्तम तुम्ही सुरुवात करून दिली आहे की त्याच्यानंतर हे सगळं पेलायचं म्हणजे थोडंसं अवघड आहे, पण बघूया कसं जमतंय ते. ही जी माझी कथा आहे तिचं नाव कुंपण आहे. अच्छा. हा. आणि एकच छोटीशी गोष्ट बोलून मग ही या कथेकडे सुरुवात करतो की नीलमताईंनी अतिशय महत्वाचा असा जो मुद्दा मांडला तो जागतिकीकरणाचा आहे. तर मला असं वाटतं की माझ्या संपूर्ण लेखनाची प्रेरणा आणि लेखनाचं कारण हेच थोडंफार जागतिकीकरण झालेलं आहे का काय असं मला वाटावं. अशा पद्धतीचं म्हणजे त्याचे सगळे प्रतिबिंब माझ्या लेखनात पडतात असं मला अनेकदा वाटतं. आणि आता आज आपण ज्या दोन गोष्टी बघणार आहोत, एक गोष्ट आणि एक लेख, त्याच्यात सुद्धा तुम्हाला थोडंसं त्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचं प्रतिबिंब दिसेल असं वाटतं. कारण शेवटी मी त्या काळाचा एक प्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे ते पडणं हे साहजिक आहे. तर आता आपण कथा बघूया. संपूर्ण कथा अर्थातच आपल्याला कालमर्यादेमुळे वाचता येणार नाहीये, पण त्याच्यातला महत्वाचा भाग आहे तेवढा आपण आज वाचूया. कथेचं नाव जे मी म्हटलं तसं कुंपण. पेटल्स उच्चभ्रू कोरेगाव पार्कातला 4 इमारतींचा तो एक आटोपशीर कॉम्प्लेक्स आणि त्यात राहणारी ही मंडळी, प्रत्येक जण रूढार्थानं अतिशय यशस्वी, वय 50च्या आसपासची, आणि बहुतेक सर्वांची मुलं एव्हाना परदेशस्थ झालेली. त्यामुळं कौटुंबिक व्यवधानं मर्यादित आणि सोशलायझेशनला पुरेसा वेळ आणि आर्थिक पाठबळ सुद्धा. अशा पार्श्वभूमीवर ही कथा घडते. हे रिट्स कार्ल्टन पुण्यात आलं ते बरं झालं नाही का? नाहीतर तेच ते हयात आणि मॅरियट किती कंटाळवाणं झालं होतं ना ते सगळं. श्वेता तिच्या हेनरिक्स आणि टॉनिकचा दीर्घ सिप घेता घेता म्हणाली, आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी पण एका सुरातच हो ना ग अगदी खरं असं म्हणाल्या. त्या साऱ्या अशाच दर महिन्याला किटी पार्टीला जमायच्या, आणि त्या सुद्धा सगळ्या पेटल्स मधल्याच राहणाऱ्या होत्या. खरं तर ना मला या नुसत्या एका जेवणासाठी भेटायच्या रुटीनचा आता कंटाळा यायला लागलाय. आपली किटी पार्टी म्हणजे कशी हॅपनिंग व्हायला पाहिजे, नवीन कल्पना, नवे वेन्यूज वगैरे वगैरे, नाही का? रेश्मा म्हणाली. हिला ना सगळंच मोनोटॉनस वाटतं. थोड्याच दिवसात त्या अर्जुनला सुद्धा तिने कसं सोडलं नाही ह्याच मला नवल वाटतं. ही ना तिच्या बाजूला बसलेल्या महुआच्या कानात पुटपुटली, आणि कोणताही संघर्ष नामंजूर असलेली महुआ तिच्याकडे दुर्लक्ष करत संभाषणाच्या मुख्य धारेत उतरली. कॉर्डेलिया त्या शाहरुख खानच्या मुलाच्या प्रकरणात बदनाम झालेली असली तरी प्रत्यक्ष एक सुंदर क्रूज शिप आहे बर का, असं माझी एक मैत्रीण मला परवाच सांगत होती. करूया का आपण 2 दिवसाची किटी ट्रिप कॉर्डेलियावर? महुआने प्रस्ताव दिला, आणि तात्काळ बहुमताने तो मंजूर सुद्धा झाला. उत्तम कल्पना, पण आपण 30-35 जणी 2 दिवस इतक्या दूर जाणार म्हणजे आपले नवरे उंडरायला बाहेर पडणार आणि आपली घरं सगळ्यांची एका वेळेला बंद राहणार. थोडस काळजीच्या स्वरात श्वेता म्हणाली. यावर हिना बोलती झाली. अगं आपली बिल्डिंग सिक्युरिटी इतकी कार्यक्षम असताना त्याची काळजी सोड, लागूया आपण आपल्या ट्रिपच्या प्लॅनिंगला. त्या दिवशी अजून एक सांज मैफिल रंगली होती. नेहमीचेच ईशान, पराग, सुव्रत त्यांच्या पत्नींसह सामील झालेले होतेच, आणि इतरही काही. मैफिल रंगली होती ती परागच्या आलिशान पेंट हाऊसच्या गच्चीवर. त्या कंपूत अलीकडे सामील झालेली संजना आणि परेशची जोडी सुद्धा त्यात होती. परदेशात भरपूर संपत्ती गोळा करून परतलेल्या त्या दोघांची भारतात स्वतःची नवीन कंपनी सुरू होण्याच्या बेतात होती. भारता एवढ्या आणि त्यातूनही प्रगत नागरी भारता एवढ्या संधी सेवा क्षेत्रात जगात तरी कुठे नाहीयेत, आणि त्याच्यामुळे ही फक्त सुरुवात आहे असं धरायचं.
ह्याच्या पुढे आणखीन काय काय होणार आहे. तेव्हा मी इथं परतण्याचा निर्णय जो घेतला तो अनेक अर्थांनी माझ्यापेक्षा या संधीनीच माझ्यासाठी घेऊन टाकला आणि आम्ही फक्त विमानात बसून इथे आलो. माझ्या नव्या कंपनीबद्दल विचारशील तर माझी वाटचाल ही मी योजलेल्या वेगापेक्षा जास्त जलद गतीने चालली आहे. मी माझी थोडी आर्थिक कमाई त्यात गुंतवली आहे खरंच, पण त्याच्या कितीतरी पट जास्ती पैसे मला इन्व्हेस्टमेंट बँकर्सनी दिलेत आणि हसत दिलेत. सो ऑल इन ऑल इट्स अ हॅपी स्टोरी ऑल द वे, असं परेश म्हणाला. आपला देश विकासाच्या वाटेवर दौड करीत आहे हे नक्की, आणि ती दिशा आता कोणी बदलू शकणार नाही हे सुद्धा तितकंच खरं. पण आता प्रश्न असे विचारायला हवेत की या विकासाची फळं कोण चाखणार? मूठभर भांडवलदार की सर्व जनता? विकासाचं महत्वाचं अंग हे आहे की आर्थिक उन्नतीचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवणं, असं सुव्रत म्हणाला. ज्या प्रकारची सुरक्षितता आणि स्थैर्य हे माझ्या सकट साऱ्या मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीयांना आणि नवश्रीमंतांना अनुभवायला मिळतंय ते तसंच किती काळ टिकेल याबद्दल मात्र माझ्या मनात असुरक्षितता आहे, असं त्यांनी काळजीच्या स्वरात पुढे पुस्ती जोडली. तो वार होता बुधवार. वेळ साधारण दुपारी 2:30ची. पेटल्सच्या एकुलत्या एका गेटावर अचानक काहीशी खळबळ माजली. 5 तरुण पोरं पायी पायी येऊन गेटमधून सरळ आत घुसली. गेटवरच्या 2 गार्डांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या 5 एकानं त्यांच्यावर कोयता उगारला. त्याबरोबर त्या दोघांनी माघार घेतली. ते 5 तरुण सरळ त्या 4 इमारतींच्या मध्यावर असलेल्या क्लब हाऊस मध्ये घुसले आणि निमिषार्धात त्यातल्या दोघांनी स्विमिंग पूल मध्ये उड्या ठोकल्या. इतर 3 काठावर पहारा देत असल्यासारखे उभे राहिले. जेमतेम 5-7 मिनिटात ते दोघे तरुण पूलच्या बाहेर आले. ओले शर्ट्स अंगातून काढून पिळले आणि भिजक्या अर्ध्या चड्डीत क्लब हाऊसच्या बाहेर इतर 3 चालते झाले. कोयतेवाल्यानं जाता जाता काही तावदानांच्या काचा फोडल्या आणि पुढच्या क्षणाला ते मुख्य फाटकाशी पोचले सुद्धा. एव्हाना मूळच्या 2 सिक्युरिटी वाल्यांनी बिल्डिंग मधल्या इतर 3 सहकाऱ्यांना साथ घातली होती आणि ते सर्व गेटवर एक साखळी करून उभे होते. गेट बंद आणि त्यांची साखळी गेटच्या पुढे. 5 पोरांपैकी एकानं शिळ घातली आणि कोयतेवाला त्या 5 सिक्युरिटी वाल्यांवर चालून गेला. स्वतःला वाचवायला ते थोडेसे मागे सरकले आणि त्याच क्षणी कोयतेवाल्यानं गेट किलकिलं केलं आणि त्यातून बाहेर सटकला आणि त्याच्या पाठीमागं इतर 4. रस्त्यावरच्या एकाही बघ्याची त्यांना थांबवायची हिंमत झाली नाही. त्यांच्या मागे सिक्युरिटीवाले नुसताच आरडाओरडा करीत राहिले. त्यानंतर रीतसर पोलीस आले. पंचनामे, जबान्या वगैरे सोपस्कार पार पडले. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सुपूर्द झालं आणि पत्ता लागला की त्या 5 पोरांमधला कुणाचंही पोलीस रेकॉर्ड म्हणून नाही. म्हणजे गुन्हा कोणी केला ते समोर असून सुद्धा गुन्हेगारांची ओळख पटली नाही. त्याच दिवशी संध्याकाळी सोसायटीची मीटिंग झाली. सिक्युरिटी एजन्सीच्या प्रमुखाला समक्ष बोलवून सज्जड दम दिला गेला आणि त्या दिवशीच्या सर्व गार्डांची उचलबांगडी करण्यात आली. गार्डांच्या हातात भक्कम लाठ्या, इमर्जन्सीमध्ये गेट बंद करायला साखळदंड आणि कुल्प आणि इतर अनेक गोष्टी तातडीने देण्यात आल्या. पेटल्स भोवतीच्या भिंतींवरची तारांची कुंपणं अजून वर चढवण्याचा निर्णय घेण्यात आला. क्लब हाऊसवर एक खास गार्ड नेमण्यात आला. वरील सर्व गोष्टी होऊन मीटिंग रात्री 9च्या सुमारास बरखास्त झाली. नव्यानं घेतलेल्या सुरक्षेसंबंधीच्या निर्णयांमुळे सभासद निर्धास्तपणे आपापल्या घरी परतू लागले. थोडक्यात काय तर पेटल्सच्या कुंपण्या पल्याडचं वादळ आत शिरून थोडा वेळ धिंगाणा घालून परत कुंपणा बाहेर गेलं होतं आणि कुंपणा अल्याडची मंडळी त्या वादळाला विसरून सारी भिस्त आता त्या कुंपणावर ठेवून आता निवांत झाली होती. मीटिंगवरनं घराकडे परतताना पराग सुव्रतला म्हणाला, आता सगळं ठीकठाक झालं ते सोड, पण जे झालं ना ते भयंकर धक्कादायक होतं बाबा. तुला नाही का वाटत असं? होय पराग, थोडा विचार केला तर लक्षात येतं की ती किती हादरवणारी घटना आहे ते, सुव्रत म्हणाला. ईशान त्यांच्याबरोबर चालत होता
तो म्हणाला, आज क्लबच्या काचाच फक्त फुटल्या, उद्याला काहीही होऊ शकतं. त्यावर सुरत म्हणाला, म्हणूनच त्या हातात कोयत्याऐवजी काम हवं मित्रांनो. विकास पोचायला हवा तिथपर्यंत. त्यांच्यासाठी सोडा, आपल्या स्वार्थासाठी तरी नक्कीच. पटतंय ना? सुरू झालं याचं पुन्हा राजकीय प्रबोधन. पराग म्हणाला, जाऊ दे रे, संकट टळलं ना, मग सेलिब्रेशन नको, चला बसूया माझ्या घरी, ईशान म्हणाला. आणि मग कुंपणा आल्याडची शांतता सिंगल मॉल्ट मध्ये बुडवून चवी चवीनं चाखायला त्यांनी इतरांनाही पाचारण केलं. कुंपणाच्या पलीकडच्या बऱ्याच गोष्टी, कुंपणाच्या अलीकडे आल्यानंतर काय होतं त्याचं हे चित्रण होतं. आणि तुमच्या कथेमध्ये ती नवता आहे, आधुनिकता आहे, आत्ताच्या काळाची भाषा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक जण ती कथा कुठेतरी आपल्याशी रिलेट करत राहील. सोसायट्यांमध्ये असं घडतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ते दिसत असतं. तर अतिशय सुंदर. प्रत्यक्ष कथा असती तर लगेच पेटल्सच्या कडून आली असतं आमच्याकडे अधिवेशनामध्ये. प्रश्न तयार झाला. खरंय. तसंच मला असं वाटतं की प्रत्येकाचं, म्हणजे आता तुम्हाला ह्या अनुभवाची कथा करावीशी वाटली, मुळात अभिव्यक्त होणं वेगवेगळ्या माध्यमातनं असं आहे. आणि अदिती, तुमच्या कवितांमधनं सुद्धा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आजूबाजूला घडणाऱ्या आपल्या समोर येताना दिसतात. एकतर तुमचा दीडदा हा काव्यसंग्रह प्रकाशित झालाय आणि त्याला 11 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि समृद्ध पालकत्व हे सुद्धा तुमचं पुस्तक आहे. पालकत्व हा तुमचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याच्यावर सातत्याने तुम्ही शाळांमध्ये, आकाशवाणीवर व्याख्यानं देता, समुपदेशन करता. त्या पुस्तकाला देखील 8 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे त्याबद्दलही तुमचं अभिनंदन. एक वेगळा उपक्रम तुम्ही करताय साताऱ्यामध्ये, गुरुकुल स्कूल जी आहे तिथे पालकांची शाळा, आणि सध्या किशोरवयीन मुलांच्या पालकांसाठी तुम्ही जे प्रयत्न करताय ते विशेष प्रयत्न आहेत आणि त्यामुळे तुम्हाला त्यासाठी खूप शुभेच्छा. कविता गप्पा गाणी यांचा कार्यक्रम आणि अनेक कवींचं त्याच्यामध्ये असलेलं महत्व हे तुमच्या कार्यक्रमाने अधोरेखित होतं. असे अनेक कार्यक्रम तुम्ही करताच आहात. त्याचबरोबर जी.ए. कुलकर्णी, विद्याधर पुंडलिक, गंगाधर गाडगे, जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने सुद्धा तुम्ही त्यांच्या साहित्याचं अभिवाचन केलेलं आहे. या व्यतिरिक्त एक वेगळा विषय मला खूप वाटला की स्त्री कवितेचा प्रवाह मांडणारा एक वेगळा कार्यक्रम तुम्ही करताय आणि तुमच्या कवितेमधनं ही स्त्री खूप डोकावते. किंबहुना तुमची पहिला कविता संग्रह जो आहे तो केवळ स्त्री साहित्यावर किंवा स्त्री भावनांवर आधारित होता. तर त्यातल्या काही कविता आज आम्हाला ऐकवणार आणि त्याच्या मागची भूमिका तुमची. नक्की, धन्यवाद. सर्वात प्रथम तर मी नीलमताईंचे आभार मानेन की नवोदित लेखक कवींसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. कारण साहित्यावर माझं जीवापाड प्रेम आहे. आतापर्यंत जर साहित्याचे इतिहास बघितले तर 20व्या शतकापर्यंत आले की पुढं त्याचं काही सापडत नाही आणि नवोदित लेखकांची म्हणावी तेवढी दखल घेतली जात नाही. तर तुम्ही ही संधी देताय त्याबद्दल तुमचे आभार. आणि आज दुसरा योगायोग म्हणजे आज डॉक्टर्स डे आहे. आज डॉक्टर्स डेच्या निमित्ताने मला ही भेट मिळाली आहे तुमच्याकडून, त्याबद्दल पण खरं तर मनापासून आभार. आणि कविता कायम लिहित असते. जाणीवपूर्वक मी ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करते, त्यावेळेला स्त्रीचं जगणं आणि जे आपण वास्तवामध्ये खरं तर जे वाचलेलं असतं किंवा कल्पना केलेली असते त्यापेक्षा खूप अजूनही वाईट परिस्थिती आहे. त्यामुळं त्या सगळ्याशी सांगड घालणारा माझा दुसरा कविता संग्रह आहे. आणि पहिला जो तुम्ही आता उल्लेख केला दीडदा, ते स्त्रीचं मन आणि तिच्या भावना ह्यांच्याशी निगडीत आहे. आणि तिचं म्हणजे प्रेमापासून शृंगारापर्यंत, विरहापर्यंत सगळ्या ज्या नाजूक भावना आहेत, तरल भावना, त्या तिच्या तोंडून म्हणजे धीटपणाने व्यक्त करणारा हा कविता संग्रह आहे. त्याच्यातले मी काही हे माझा कविता संग्रह, त्यातल्या काही कविता मी आता सादर करते. पहिली कविता आहे साडी. आपल्या सगळ्या महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे साडी. कालची तुझी गुलाबीसर धवल सुती साडी, जणू देशी गुलाबाच्या पाकळ्या तू लपेटून घेतल्यासारखी. आजची तुझी कंच हिरवी सुती साडी, जणू गर्द राईस नेसल्यासारखी.
तुझ्या अंग प्रत्यंगांचा ताबाच त्या वस्त्राने घेतल्यासारखा भासतो. सहज साध्या नेसण्यातून पण ठसणारं तुझं सौष्ठव साडीच्या मायाळू चुन्या अजूनच अधोरेखित करतात. लढीवाळपणे जेव्हा तुझ्या घाटदार देहाला जागोजागी त्या स्नेहाने चिकटून असतात, तुझ्याच देहामधलं सौंदर्य उसणं घेऊन मिजाज करत राहतात, वाकोल्या दाखवतात मला. कणभरही अनावृत्त नसलेलं तुझं शरीर या नेसूतूनही खुणावत राहतं. त्या मोहक रेषा वेडावत राहतात मला. कितीही प्रयत्न केले तरी नजरेला पुन्हा तुझ्यापर्यंतच आणून सोडतात. या सर्वांपासून अनभिज्ञ अविरत कामात मग्न असलेल्या तुला अनिमिष नेत्रांनी न्याहाळता न्याहाळता मी विचार करत असतो, मला तुझ्याशी एवढं बांधून ठेवणारं नक्की आहे काय? तुझं मोहक निष्कपट हास्य की नैसर्गिक सात्विक सौंदर्य? आजीची याद करून देणाऱ्या तुला आवडणाऱ्या ह्या सुती साड्या की तुझ्या स्पर्शात पाझरणारी तिच्यासारखीच निरपेक्ष माया? सगळ्या घरादारावर फिरणारी तुझी स्निग्ध वत्सल नजर की आयुष्यभर व्यापून उरलेलं माझ्या मनभर पसरलेलं तुझं आश्वस्त व्यक्तिमत्व? असं काय पाहतोयस एवढं? तुझ्या प्रश्नाने भानावर येतो. मनातले प्रश्न तरंग क्षणात विरून जातात. तुझ्या प्रश्नार्थक खट्याळ नजरेत मला पुन्हा एकवार गुंतवून टाकतात, आयुष्यभरासाठी. आयुष्यभरासाठी. माझी दुसरी कविता आहे सीमा. माझ्या किंचित कुरळ्या मानेपर्यंत रुळणाऱ्या केसांपासून वृक्ष भेगाळलेल्या पायांपर्यंत सगळीकडे तुझ्या प्रेमाची सीमा पसरलेली. कुठे नखांनी चित्रलिपी, कुठे हुळहुळती दंतक्षते, कुठे ओलसर जिव्हा मुद्रा, तर कुठे ओठांनी हळवी चुंबने. माझ्या अवघ्या देहाचं एक उसासणारं झाड करून टाकतोस तू. माझ्या अवघ्या देहाचं एक उसासणारं झाड करून टाकतोस तू. आजवर इतकी वर्षे जो ओळखत होते मी हा माझा देह म्हणून, तो नव्याने कळत जातो मला. तुझ्या प्रत्येक स्पर्शाने प्रत्येक गात्रागात्रावर वेगवेगळ्या संवेदना जाग्या होतात तेव्हा. आणि तिसरी कविता आहे निरोप. तू निरोप मागितलास, मी निमूट दिलाही. तू निरोप मागितलास, मी निमूट दिलाही. पण निरोपाचा तो क्षण लांबवलाय मी आजपर्यंत. आपल्या भेटीतले ते मौन तरंगत आहेत आजही आपल्या दोघांच्या दरम्यान. ते अर्थवाही स्वप्नील रूपड आज मात्र झालंय अथांग, बोचर, अंतहीन. मौनाचे भाषांतर करण्याचे माझे प्रयत्न मात्र तसेच चालू आज तागायत. विरहाच्या थंडगार नदीवर अनोळखीपणाचे धुके. विरहाच्या थंडगार नदीवर अनोळखीपणाचे धुके. त्याला अवचित पडतात तडे, तेव्हा त्यातून डोकावतात एकमेकांना केलेल्या जखमा, रक्ताळलेली विद्ध मने. आपल्यातलं तरल मधुर असं सार सार काही विरळ होत होत पिंपळपानासारखं झालंय. मनाच्या कवितेत जपून ठेवू त्याला की सोडून देऊ जीवन प्रवाहावर तरंगत? आताशा भिजतच नाही मी. आताशा भिजतच नाही मी पावसामध्ये, बाहेरच्या आणि आतल्याही. घट्ट बंद दार खिडक्या, तरीही मुजोर मृदगंध कुठूनचा प्रवेशतोच आत आणि घुसमटवून टाकतो, नखलून काढतो खपल्या. सैर भैर होतो थवा. तुझ्यापर्यंत पोचलंय का रे कधी त्यातलं एखादं चुकार पाखरू? एखादं चुकार पाखरू. धन्यवाद. वा,
अगदी भावविभोर म्हणतात तशी ही कविता होती. आणि निरोपाचा तो क्षण जो अनेक वर्ष तुम्ही साठवून ठेवलाय, एक वेगळ्या पद्धतीने कवितेतनं आमच्या समोर आला. माणूस प्रवास करत असतो, इथून तिथे जात असतो आणि त्यातनंच मला असं वाटतं अनुभवाचे हे कण वेचता वेचता त्याची कविता होते. आदिती, फार सुंदर नक्की. खरं तर झालंय. याच प्रवासाने मला वाटतं अभय सरांना खूप वेगळं काही दिलंय, कारण जगभर त्यांनी प्रवास केलाय, जगभर काम केलंय आणि ते करत असताना किती वेगवेगळ्या संकल्पना आपल्या समोर येतात याचे चित्रण त्यांनी केलेलं आहे. तर ब्रेकनेलच्या खिडकीतून या पुस्तकामधनं मला वाटतं अभय सर, तुम्ही अल्पसंख्याक हा जो तुमचा लेख आहे तो पुन्हा एक वेगळी दिशा देणारा असा आहे. तर आम्हाला तो आज ऐकायला आवडेल. थोडक्यात सांगतो, ब्रॅकनेलच्या खिडकीतून हा माझा जो लघुलेखांचा जो संग्रह आहे तो माझ्या इंग्लंडमधल्या वास्तव्यात काही जे अनुभव आले त्या अनुभवांवर माझी जी प्रतिक्रिया म्हणून जी मनात उमटली ती प्रतिक्रिया शब्दांच्या वाटे कागदावर उमटली. अशा पद्धतीचा तो साधारण संग्रह आहे. पण त्याच्यात इंग्लंडच्या बाहेरचे सुद्धा काही संदर्भ आहेत, कारण आता एव्हाना मी 40-45 देशामध्ये हिंडलेलो आहे कामानिमित्त, इतर सुद्धा. तर त्याच्यामुळे काही संदर्भ येणं हे अपरिहार्य आहे. पण ब्रॅकनेलच्या खिडकीतून म्हणायचं कारण असं की हे जेव्हा लिहिलं पुस्तक त्यावेळेला इंग्लंडमधल्या ब्रॅकनेल नावाच्या एका छोट्याशा शहरामध्ये आम्ही सगळेजण राहत होतो, माझं कुटुंब, आणि त्यावेळेला आलेले अनुभव ते एकत्र केलेले आहेत. आणि परत त्याच्यात काही तुम्हाला जागतिकीकरणाची प्रतिबिंब दिसतील, कारण ते गेल्या सहस्त्रकाच्या शेवटी आणि या सहस्त्रकाच्या सुरुवातीला अशा काळातलं ते साधारण वास्तव्य होतं. त्याच्यामुळे ते दिसणारच त्या प्रकारची प्रतिबिंब त्याच्यात. आता वाचतो, फक्त काही सारांश वाचतो त्या लेखाचा, कारण तो लेख थोडासा मोठा आहे. अल्पसंख्याक म्हणजे मुसलमान अशा ढोबळ सामाजिक समीकरणात वाढलेलं माझं निद्रिस्त आणि असंवेदनशील मन इंग्लंडच्या भूमीवर पाय ठेवताच जे जागं झालं ते काही केल्या डोळे मिटायला तयार नाही. हा प्रवास सुरू झाला आहे अगदी थेट स्थलांतराच्या पहिल्या पहाटेपासूनच. हिथ्रोच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी जेव्हा आमचं स्वागतच आठ्यांनी केलं तेव्हाच अटकळ आली की काही नव्या अनुभवांची ही नांदी असणार आहे. व्यवसायाच्या निमित्तानं खूप प्रवास झाले, नवे नवे देश हिंडलो, पण मुख्यतः प्रत्येक अनुभवात नवी माणसं मिळाली, नाहीतर अगोदर भेटलेली माणसं नव्याने कळू लागली. माझ्या वैयक्तिक आणि वैचारिक विकासात या आंतरराष्ट्रीय अनुभवांचा मोठा वाटा आहे, म्हणून मला त्याचं मोल अधिक आहे. दक्षिण आफ्रिकेतील डर्बनच्या मूळ भारतीयांची कथा बघा. वर्णाधिष्ठित, वर्णभेदी, गोरी, जुलमी राज्यव्यवस्था संपल्यानंतर प्रस्थापित झालेल्या बहुसंख्याकांच्या राज्यव्यवस्थेत आज कॅबिनेटच्या हुद्द्यावर मूळ भारतीय वंशाचे 6 मंत्री कार्यरत आहेत. एका अर्थानं ही त्यांची राजकीय समरसता आहे हे स्पष्टच आहे, परंतु दुसऱ्या पातळीवर बघताना मात्र असं दिसतं की त्यांचे सामाजिक व्यवहार मात्र त्यांच्यातल्या त्यांच्यातच, म्हणजे मूळ भारतीय वर्णांच्या मंडळींच्यातच चालतात. त्यातूनही पुढे जाऊन बघितल्यानंतर असं दिसतं की मोठ्या संख्येने हजर असलेल्या मूळ भारतीय गुर्जर मंडळींचं दक्षिण आफ्रिकेतील जग हे केवळ त्यांच्या स्वतःच्याच बिरादरीमध्ये बंदिस्त आहे. आता काही अभारतीय संस्कार त्यांच्यावर झालेले दिसतात हे खरं आहे, पण ते तसे वरवरचेच आहेत. उदाहरणार्थ, स्त्रियांनी इंग्रजी कादंबऱ्या वाचणं किंवा पुरुषांच्या बरोबरीने मद्यपान करणं इतकंच. आणि तसं पाहता हे स्थित्यंतर भारतीय नागरी संस्कृतीत सुद्धा आलंच आहे की जगायला पुरेसं असल्या पलीकडचं राजकीय आणि सामाजिक भान त्या भारतीयांना नाहीये.
कदाचित अल्पसंख्याक म्हणून जगतानाच त्यांचा पुरेसा पिट्ट्या पडला असेल. नाहीतर 100 वर्षांपूर्वी गांधीजींवर केलेल्या अन्यायाची माफी डर्बन बार काउन्सिलनं अलीकडे मागितली. इतका महत्वाचा राजकीय प्रसंग मला भेटलेल्या अनेक दक्षिण आफ्रिकी भारतीयांपैकी कुणाला तरी माहिती असता. अल्पसंख्याकाच्या प्रश्नाचा तळ फारच खोल आहे. आमचा जोहानसबर्गचा ड्रायव्हर अँथनी हा वर्णानं काळा म्हणजे कृष्णवर्णीय आणि पेडी या मूळ जमातीचा आहे. त्याच्या मते जोबर्ग इज नॉट माय नेशन, कारण इथे झुलूंचा जास्ती प्रभाव आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याचा देश दक्षिण आफ्रिका नसून प्रिटोरिया आहे. प्रिटोरिया म्हणजे दक्षिण आफ्रिकेची राजधानी बरं का. त्याचं म्हणणं खरंच आहे की, आणि तितकंच महत्वाचं सुद्धा आहे. धार्मिक असो अथवा राजकीय, आर्थिक असो अथवा जातीय, वर्णीय असो अथवा राष्ट्रीय, अल्पसंख्याक समुदाय जगभर आहेतच. बहुसंख्याकाच्या कचाट्यात, आणि हा शब्द जरा तीव्र वाटत असेल तर बहुसंख्याकाच्या गर्दीत म्हणूया, जेव्हा अल्पसंख्याक येतात तेव्हा त्यांना सतत एका बहुसांख्यिक अस्वीकारतेच्या छायेत वावरायला लागतं. एवढंच नव्हे तर त्या अल्पसंख्य समुदायाच्या म्हणून ज्या काही गोष्टी असतात त्यावर बहुसंख्यांची एक कायम करडी नजर असते. आणि त्यामुळे स्वतःच्या अस्मितेचा म्हणून जो वेगळेपणा असतो तो टिकवण्यासाठी अल्पसंख्याक समुदायाला अहर्निश प्रयत्न करत राहायला लागतात. जो आपल्यासारखा नाही तो आपला तर नाहीच, पण शत्रूच असण्याची जास्त शक्यता आहे. अशा वृत्तीनं बहुसंख्याक जनता जगभर वावरत असते. त्यामुळे आपल्या जमाती बाहेरचं जग अँथनीला दुसऱ्या देशा इतकं परकं वाटलं त्यात काही नवल नाही. आपल्या लोकात राहण्याचं सुख आणि मनुष्याच्या व्यक्तिगत जीवनात असलेलं त्याचं पराकोटीचं महत्व बहुसंख्यिक समुदायाचा भाग असणाऱ्या मंडळींना कसं कळणार? इंग्लंडमध्ये स्थायिक, हॉलंडमध्ये स्थायिक भारतीय मुळाची निर्मला, एक बेवारस अपत्य म्हणून या निर्मलेला विजयवाड्याच्या नन्सनी पाळली आणि तिच्या वयाच्या 7व्या वर्षी डच दाम्पत्याला दत्तक दिली. आज ती 25शीची भारतीय वर्णाची गोऱ्या डच मित्राबरोबर राहणारी आणि स्वतःला सर्वार्थानं डच बनवणारी कर्तबगार मुलगी आहे. त्या समाजानं तिचा उत्तम स्वीकार केलेला आहे. तरी तिला तिच्या मुळांची म्हणजे रूट्सची ओढ आहेच. तिच्या मित्राला घेऊन गेल्या उन्हाळ्यात ती भारतात आली होती. भेटण्यासारखी मंडळी म्हणजे खरं तर कोणीच नव्हती. एक तिला पाळलेल्या आणि आज वृद्धावस्थेला पोचलेल्या एका ननचा अपवाद सोडल्यास तिच्या ओळखीचं कोणीच नव्हतं. तरीही तिला ओढ होतीच. एवढंच काय तर तीच ओढ तिनं आपल्या मित्रालाही लावली आणि तोही डुंबला तिच्या नादानं कृष्णेच्या पाण्यात. त्याच्या मते दॅट वॉज द बेस्ट स्विम आय हॅव एव्हर हॅड इन माय लाईफ सो फार. डच संस्कृतीत वाढूनही ही बया तिखट जाळ जेवते आणि विचारलं तर म्हणते बहुधा हे तिखटपण माझ्या रक्तात भिनलेलं आहे. एकीकडे बहुसंख्य समाजात वितळून जाताना आणि दुसरीकडे आपला वेगळेपणा जपणाऱ्या काही सुरस कथा इथंच संपत नाहीत. आता याच निर्मलेला भारतीय मुळाची असं म्हटलं तर चालतं, किंबहुना आवडतं. पण कोणी तिला जर हिंदुस्थानी असं म्हटलं तर बाई एकदम चिडते. कारण काय माहितीये का, तर डच गयाना किंवा सुरिनाम या देशामधून हॉलंडमध्ये गेलेल्या भारतीय मुळाच्या लोकांना हिंदुस्थानी असं तिकडे संबोधतात. आणि निर्मलेच्या मते ती तशी नाही आहे, ती वेगळी आहे. कारण ती थेट भारतातनं हॉलंडला गेली आहे की नाही गंमत. एका सुट्टीच्या दिवशी काही खरेदी करायला म्हणून आम्ही सहकुटुंब लंडनला गेलो. एका भल्या मोठ्या दुकानाच्या कार पार्क मधनं आम्ही बाहेर पडण्याच्या बेतात होतो. तो समोरून अचानक एक गोरी स्त्री आली आणि आम्हाला ओलांडून कार पार्क मध्ये शिरायच्या आत एकदम गरकन मागे वळली. आणि बघतो तर काय, तिचा चेहरा रागानं वेडा वाकडा आणि हिरवा पिवळा झालेला होता. अतिव रागानं अंग थरथरत होतं आणि आवाज टिपेला पोचलेला होता.
एखाद्या तिराहितानं लांबवरून बघितलं असतं तर एक गोरी बाई काही अगोऱ्यांवर म्हणजे आम्हा सर्वांवर ओरडते आहे आणि गोऱ्या बहुसंख्याकाच्या एका अतिरेकी वर्तनाचा तो प्रकार आहे असंच वाटलं असतं. पण प्रत्यक्षात परिस्थिती अगदी उलटी होती बरं का. ती स्त्री आमच्या समोरून जात होती याची नोंद सुद्धा न घेता आमच्या आपापसात गप्पा सुरू होत्या. नेमकी ती आम्हाला पार करताना आमची मुलगी बापाच्या एका विनोदाला तात्काळ दाद देऊन हसली आणि झालं. बाईंना वाटलं की ती त्यांनाच हसली. त्या बाईच्या रागीट शब्दांचं सार असं होतं, तुम्ही इंग्लिश लोक म्हणजे आम्ही बरं का स्वतःला फार शहाणे समजता आणि आम्हा बिचाऱ्या स्कॉट्सची नेहमी टवाळी करता. असं काय सोनं लागलंय तुमच्या इंग्लंडला? म्हटलं आमचा पण स्वतःचा देश आहे बरं का, स्कॉटलंड. आहे की नाही गंमत? तिचा अवतार म्हणजे अल्पसंख्याकांच्या पर्सिक्युशन कॉम्प्लेक्सचा आविष्कार होता आणि एकदा मनुष्य त्या आवर्तनात शिरला की त्याचे काय हाल होतात हे बघायला इंग्लंडलाच जायला हवं असं नाही. या संपूर्ण लेखाच्या पसाऱ्यात अल्पसंख्याकाच्या जबाबदाऱ्या यावर माझं काहीच भाष्य नाही. याचा अर्थ त्यांचं स्वतःचं बहुसंख्याक समाजाशी वागताना काही उत्तरदायित्व नसायला पाहिजे किंवा नसतंच असं नाहीये, पण तो एक वेगळ्या लेखाचा विषय आहे. वा, अल्पसंख्याकांच्या एका वेगळ्या दृष्टिकोनातनं तुम्ही करत राहिले आणि हे तुम्ही जगभर फिरलात म्हणून तो दृष्टिकोन खरं तर वेगळ्या पद्धतीने तुमच्या लेखनातनं आला. अनुभव माणसाला कसं शिकवतो त्यातलंच हे एक उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही आणि एक वेगळा दृष्टिकोन तुमच्या लेखामुळे आम्हाला निश्चित मिळाला. अदिती, असाच एक वेगळा दृष्टिकोन तुमच्या बाकीच्या कवितांमधनं सुद्धा आला आणि जशा आधीच्या कविता ह्या फक्त स्त्री भावना जपणाऱ्या अशा होत्या, तशा आणखी काही वेगळ्या कविता आम्हाला आज ऐकायला आवडतील. दुसरा कविता संग्रह माझा येतोय, जगणे गोंदून घेताना. त्यामध्ये एकंदर आत्ताचं जे अस्थिर झालेलं जगणं आहे, जगण्याचे वेगवेगळे प्रश्न आणि ऑब्व्हियसली स्त्री आहेच, तर अशा प्रकारच्या कविता आहेत. त्यातल्या 3 कविता मी सादर करते. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे कविता. सकाळी डोळे उघडतात आणि लक्षात येतं, अरेच्चा, जिवंत आहोत की आपण. नकळत एक सुस्कारा ओठातून निसटतो, जाणीव करून देतो, जगलं पाहिजे म्हणजे आपल्याला. मग सुरू होते झटापट स्वतःशीच. फिरायला जा, अन्नी कौरका, स्वयंपाक करा, घरातल्यांचं सगळं आवरून द्या, ते घराबाहेर पडल्यावर उरलेली कामं करा. डोक्यातले विचार थांबवण्यासाठी संगीत ऐका, वाचन करा, हे करा, ते करा, वाटेल ते सुचेल ते करा, पण बुडवून घ्या स्वतःला. नजरेसमोर तर अक्षरशः बाजार असतो सगळ्या गोष्टींचा. सवयीने करत असतात हात सगळं, पण मन मात्र वाट चुकलेल्या कोकरासारखं नको तिकडे हुंदडतच असतं, कितीदा कान धरून जागेवर आणलं तरी. आकांताने बुडवून घेते मी स्वतःला, याच्यातून त्याच्यात, त्याच्यातून अजून त्याच्यात दिवसभर. संध्याकाळ झाली याची जाणीव होते आणि स्वतःचीच पाठ थोपटावीशी वाटते. जमलं की याराज जगायला. समाधानाचं स्मित ओठांवर उमटत असतानाच अस्ताला जाणारा सूर्य पाहून वाहायला लागतात डोळे भयाभया माझ्याही नकळत. आणि ताबा घेते मनाचा तीच हिरवीशार जखम. मनभर व्यापून उरतं रिकामपण आणि मी दिग्मूढ, चकित नजरेने पाहत स्वतःकडेच, या विचारात की हे सगळं कधी संपेल. मनाचं ते मरणं आणि कायमसाठी अस्तित्व संपणं. मनाचं ते मरणं आणि कायमसाठी अस्तित्व संपणं, यात तसा अर्थार्थी फरक असतो. डायरीची फडफडणारी पानं लक्ष वेधून घेतात. कोणत्या तरी एका पॉइंटला कवितेने जन्म घेतलेलाच असतो नेहमीप्रमाणे या सगळ्या कोलाहलातून. माझं कटू हास्य दुर्लक्षून निरागस बाळाप्रमाणे बोळकं पसरून हसत हात उंचावून म्हणत असते, घे ना मला उच्चून,
घे ना मला उच्चून, जिवंत आहे बघ मी अजून. आणि मी पुन्हा दिगमूढ, घट्ट पाय रोवून उभ्या जिवंत लसलसत्या कवितेकडे विस्मित होऊन पाहत. दुसरी कविता आहे चिमणी, जी आजच्या बहुसंख्य स्त्रियांची प्रश्न मांडते, म्हणजे स्त्रियांची वेदना, त्यांचे प्रश्न मांडते. चिमणी. पाहता पाहता विरळ होत जावं एखादं जंगल, पाहता पाहता विरळ होत जावं एखादं जंगल, तसं डोळ्यात देखत मोकळं मोकळं होत जातं तिचं घर. वैराण होत जाणारी आयुष्यातली हिरवाई भकास नजरेने पाहणारी चिमणी बिचारी चितागती. कुणाला सांगाव्या भरल्या घराच्या कथा, किती आळवाव्या सरल्या वैभवाच्या काळीज पोखरणाऱ्या व्यथा. रिकामपण कसं भरेल, किती शिणवावा माथा. थांब माझ्या बाळाला, थांब माझ्या पिल्लूला, याशिवाय पण काही असतं बोलण्याजोगं आणि करण्याजोगं. ती तर केव्हाची विसरून गेलेली. आणि तिसरी कविता आहे कृष्ण सखा. 7 वाजता क्लास सुटतो ना तुझा, क्लास सुटला की लगेच घरी यायचं, इकडं तिकडं रेंगाळायचं नाही. नुकताच कंठ फुटलेल्या लाडक्या लेकाचा बहिणीला बजावणारा आवाज कानावर पडतो. अरे वा, जबाबदार व्हायला लागलाय. मनात शब्द उमटतात न उमटतात तोच कसल्याशा चाहुलीने कान टवकारतात तिचे. काहीच दिवसांनी लेकीच्या मॉडर्न ड्रेस परिधान करण्यावरून जुंपलेलं बहीण भावांचं भांडण तिच्या समोर येतं सोडवायला. ए मम्मा, जीन्स नको, साडी नेस ना तू आमच्या पॅरेंट्स मीटला. घोगरा लाडीक हट्ट. चेहऱ्यावरचं बुद्धस्मित ढळू न देता अंगभूत सार कौशल्य पणाला लावून वाटेला लावते ती सारे प्रसंग. पण सावध ऐका पुढल्या हाका, हाकारा वाढत जातो अंतर्मनातून. पौरुषत्वाचं बीज नुकतंच कुठं मूळ धरू लागले. संस्कार भवताल निरीक्षण शोषून घेत फुलत जाईल अस्तित्व वेल. ती वरचे पुरुष सत्ताकतेचे काटे वेचून वेचून खुडून टाकायला हवेत, तरच फुलतील सहानुभवाची फुलं आणि संवेदनशीलतेने बहरत राहील माणूसपणाची वेल. त्यासाठी डोळ्यात तेल घालून जपून ठेवायला हव्यात कोवळ्या निरागस डिरी म्हणजे वेलींचे जे पुढचे असे आकड्यासारखे भाग असतात, जे दुसऱ्या कशाचा तरी वृक्षाचा वगैरे आधार घेऊन पुढे वाढत राहतात, त्यांना म्हणतात डिरी. त्यासाठी डोळ्यात तेल घालून जपायला हव्यात कोवळ्या निरागस डिरी, चहूबाजूंनी वाहणाऱ्या विषारी वाऱ्यांपासून, फसव्या मायावी आधारांपासून. संरक्षण करणं म्हणजे चौकटीत बद्ध करणं, आधार देणं म्हणजे मर्यादांमध्ये आवळणं नसतं रे. नजरेला दिसणारं क्षितिज कवेत घेण्यास प्रेरित करणं, पंखात झुंजायचं बळ भरणं, स्वरक्षणात समर्थ बनवणं, हे असतं खरं आपलेपण. सांगायला हवं त्याला. ती मनात अधोरेखित करते. आपली उबदार माया डोळसपणे त्याच्या भोवती लपेटून घेते. लक्ष्मण रेखा आखण्याऐवजी कृष्ण सखा बनावा तो, यासाठी तिचे सुजाण आई पण धडपडत राहते. धन्यवाद. वा वा. असा कृष्ण सखा प्रत्येकाला मिळायला हवा, प्रत्येकीला मिळायला हवा असं म्हणायला हरकत नाही. पण आदिती, खूप छान कविता रुजवली आहे तुम्ही अनुभवांनी. त्याच्यामुळे आजूबाजूला घडणारे घटना प्रसंग हे सगळे तर येतात, पण आजच्या काळाची अशी कविता निश्चित आम्हाला सापडली असं म्हणायला हरकत नाही. मला वाटतं नीलमताई, आपलं या दोघांबद्दलचं जे निरीक्षण आहे ते आपण मांडावं. कुंपणमध्ये वास्तवामधलं जो माणूस जागतिकीकरणामधून ऑलरेडी विकसित असणाऱ्या काही प्रमाणात देशातून
जाऊन येतात त्यावेळेला तिकडचं वर्क कल्चर, त्याच्यानंतर समाजातलं कमी लोकसंख्या असतानाचं क्राईम असतो, पण तो इतका स्वतःपर्यंत पोचलेलाच असतो असं नाहीये. या पार्श्वभूमीवरती पुण्यामधल्या अगदी ज्याला आपण म्हणू प्रातिनिधिक म्हणता येईल अशा प्रकारच्या ज्या समाजाबद्दलचं फारसं लिहिलं जात नाही किंवा बोललं जात नाही. मला खूप वर्षापूर्वी हमो मराठ्यांच्या कथा जेव्हा सुरू झाल्या ना, त्यावेळेला जे एक त्यातलं नाविन्य होतं ते परत एकदा वेगळ्या संदर्भात भेटल्यासारखं वाटलं. कारण वा. एका म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांवर जगत असताना त्याला एक तडा जातो आणि ते कुंपणाचं जे तुम्ही उपमा दिलेली आहे ती अगदी ज्याला बरोबर आहे, मानसिक कुंपण आहे ते. आणि प्रत्येक ठिकाणी सुधारणा कशी झाली पाहिजे, तिकडच्या सारखी इकडे सुधारणा कशी झाली पाहिजे, हा सगळ्या चर्चांमधला अगदी समान दुवा असतो. त्या दृष्टीने हा प्रातिनिधिक असा एक श्रीमंतच म्हणायला पाहिजे. अतिश्रीमंत गटामधल्या चर्चेचा मधला एक लसावी काढला लघुत्तम साधारण विभाजक, तर तो अगदी फार सुंदर तुम्ही वर्णन केलेलं आहे. आणि त्याच वेळेला खरं कोरोनाच्या वेळेला सुद्धा तसाच एक तडा बसला होता की ज्या वेळेला 5 बेडरूम्स 4 बेडरूम्स असणाऱ्या घरांच्या मधल्या काम करणाऱ्या महिला येणाऱ्या बंद झाल्या आणि इकडे काही सगळं किती म्हटलं तरी सुद्धा रोबोज किंवा धूळ नसणं असे प्रश्न नाही आहेत, वेगळे प्रश्न आहेत इकडे. त्यावेळेला कोण या घरांमध्ये कशा पद्धतीने मॅनेज करायचं, इथून जसे प्रश्न तयार झाले तसं शेजार धर्माचंही महत्त्व सुरू झालं. समाजात वाढलेली व्यसनाधीनता, त्याच्यात कोयता गँग, गुंठे सम्राट, वाढलेली वाहतूक कोंडी, त्याच्यामुळे असणारी ट्रॅफिक रेज, त्याच्यावरची चिडचिड, आणखीन त्याचबरोबर समाज अजून कसा डिग्निफाईड किंवा अजून कसा अधिक सुसंस्कृत झाला पाहिजे याबद्दलची तगमग ही एक उच्च मध्यम वर्गाची सातत्याने घडलेली गोष्ट आहे. आणि एका बाजूला भारताच्या प्रेमाने, दुसरीकडे भारतामध्ये मिळालेल्या कम्फर्ट्सबद्दल जी पिढी काही एक परत येण्याची स्वप्न घेऊन येते त्यांना अशा पद्धतीने कोयता गँग ज्याला भेटते तेव्हा ते खूप भयावह आहे. आणि आमच्यासारख्या प्रत्यक्ष कायदा सुव्यवस्थेत आम्ही जे काम करतो त्या संदर्भात सुद्धा ते फार महत्त्वाचं आहे. जाता जाता सांगायला हरकत नाही की पुण्यासारख्या शहरामध्ये जवळजवळ 300 ठिकाणी निर्जन जे भाग आहेत ते अंधारे पण आहेत असं गेले 2 वर्षामध्ये लक्षात आलं. आणि तिथे जात असताना अधिक हल्ले होणं, स्कूटरवरून जाणाऱ्या एकट्या महिलांना अडवणं, त्यांना त्रास देणं, त्यांचा पाठलाग करणं, तर त्या सगळ्या भागांमध्ये लाईट वाढवले पाहिजेत म्हणून मी महानगरपालिकेला सांगितलं होतं. आणि तसं त्यांनी काही प्रमाणात केलं. परंतु प्रश्न हा येतो की अशी जेव्हा घटना एखादी घडते त्यावेळेला त्याचा जो मनावर परिणाम होतो आणि सगळंच वातावरण जे आहे ते एक असुरक्षिततेच्या भोवऱ्यात सापडतं. आणि हे खरं आहे. दुसरीकडे स्थलांतराच्या संदर्भातलं आपण सुद्धा अल्पसंख्याक आहोत असा विचार कधीच इथल्या मानसिकतेत असणारे लोक जे स्वतः जन्माने इथले अल्पसंख्याक नाही आहेत भारतीय, त्यांनी तिथे केलेला नसतो. आणि दुसरं खरं सांगायचं तर वंशभेदाबरोबर वर्णभेद याचा सुद्धा आपण विचार केलेला नसतो. आणि त्याचाही एक अनुभव सांगावा असं वाटतो की त्यामध्ये तुम्ही जे मांडलेलं आहे की ती स्कॉटिश महिला रागवली आणि तिची जी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे ती प्रतिक्रिया एका अर्थाने अगदी मी तर म्हणेन की साडी नेसलेली व्यक्ती उतरली तिकडे आज सुद्धा अनेक ठिकाणी किंवा शॉपमध्ये तुम्ही गेलात तर साधी टिकली लावलेली असली कुंकवाची तर त्याच्यावरून लगेच कळतं काय करायचं. त्याने अशा वेळेला आपली वेशभूषा किती बदलायची किंवा आपण नक्की किती मर्यादेपर्यंत तिथलं सरमिसळ होऊन जायचं का स्वतःला कम्फर्टेबल असं वागायचं. आणि तिथले स्थलांतरित आपण पाहिले तर मात्र दिसतं की ते त्यांना पाहिजे त्या वेशामध्ये फिरत असतात, त्यांना त्यांच्या वेशामध्ये पाहिजे त्या पद्धतीने मिसळत असतात. आणि किंबहुना अल्पसंख्याक आणि स्थलांतरितांचं जेवण, त्यांची भाषा, त्यांचं घर, त्यांची जीवनशैली याच्याबद्दलचे खूप छोटे छोटे मी घेतोच म्हणेन असे सुद्धा मोठ्या प्रमाणात तयार झालेले असतात. आणि त्या वर्तुळांचं एकमेकाशी संघर्षातून सुद्धा डायनॅमिक्स बदलत असतं. तुम्ही खूप समर्थपणाने या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. आणि आपण आपल्या बोलण्यामध्ये दंग असल्यामुळे नकळत दुसरी व्यक्ती अशी दुखावली जाऊ शकते आणि या प्रकारची त्यांची थोडीशी रागाने प्रतिक्रिया येऊ शकते. याची जाणीव जोपर्यंत आपण त्या अनुभवातून गेलेलं नसतो तोपर्यंत येत नाही. आणि या दृष्टिकोनातून
जे लोक परदेशी जात आहेत किंवा तिथे सरमिसळ ज्यांना व्हायचं आहे तर त्यांना सुद्धा उपयोगी अशा प्रकारचे हे सगळे अनुभव आहेत असं मला वाटतं. दुसरा, हा अनुभव आल्यानंतर त्यातला अनपेक्षितपणा जो असतो तो सुद्धा खूप धक्कादायक असतो आणि या दृष्टिकोनातून तुम्ही जे मांडलेलं आहे ते मला असं वाटतं मात्र ते चिरकालीन यासाठी आहे की अजून 5 वर्षांनी परदेशात गेल्यावरती तिथे असाच अनुभव येईल असं नाहीये. तिथे अजून सुद्धा काही वेगळी प्रतिक्रिया समोरच्या माणसाची येऊ शकते किंवा काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासारखे स्थलांतरित तिथे आल्यामुळे सुद्धा प्रमाण झालेलं दिसू शकतं. जसं आज US मधल्या काही प्रांतांमध्ये असं म्हणतात, म्हणजे माझा भाचा, माझी मुलगी, 2 अजून एक भाची, हे सगळे तिथेच आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, की बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये मराठी लोक मराठीतच बोलतात एकमेकाशी. म्हणजे इतके मराठी लोक झालेले आहेत की त्यांना इंग्लिश बोलण्याच्या ऐवजी त्यांची मराठी भाषा जी आहे ती बहुमतात गेलेली आहे तिथे जी आहे ती. आणि काही शहरांमध्ये, सगळीकडे नव्हे, पण मराठी पदार्थ, मराठी खाणं पिणं, मराठी दागिने, इतकं की PNG ची दुकानं, हे सगळं झालेलं आहे काही भागामध्ये. पण जिथे तुम्ही तसे अल्पसंख्याक असता ते तुमच्या स्किनच्या कलरमुळे, आणि तो कलर बदलत नसतो कधी, आणि त्याच्याभोवती असणारी हिंसा, त्याच्याभोवती असणारं वेगळेपण, या सगळ्याचं एक प्रचंड डायनॅमिक्स जगामध्ये सगळीकडे चाललेलं आहे. त्याचा सुद्धा आपण परदेशात गेल्यावरती भाग होतो आणि त्यामुळे आपली काही प्रमाणात सहिष्णुताही वाढते असं मला वाटतं. परंतु जास्त मोठ्या प्रमाणात एक कोंडाळं करून अल्पसंख्याकांची सुद्धा स्वतःच्या भोवती फिरण्याची जी एक मानसिकता असते त्याचं सुद्धा आपल्याला ओळख होते. या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की अल्पसंख्याकांनी कसं वागावं किंवा वागू नये याच्यावर तुम्ही भाष्य केलेलं नाहीये, परंतु त्याच्याबद्दल सुद्धा बरंचसं काही बोलणं, लिहिणं किंवा त्याच्यातून येणारा आपलेपणा, अशा सुद्धा अनेक गोष्टी पुढे येऊ शकतात असं मला वाटतं. आणि या दृष्टिकोनातून आधुनिक माणसाच्या या आधुनिक कथा आहेत असं मला निश्चितपणाने म्हणता येईल. जसजसं आपलं वैश्विकीकरण वाढेल तसतसं त्यातला सार्वत्रिकताही वाढेल आणि या कथांच्या वाचक आणि ते समजून घेणारे लोक सुद्धा अधिक मोठ्या प्रमाणात पोचतील. आपण हे YouTubeवरती जे ठेवतो त्याचा एक फायदा आहे की ते बऱ्यापैकी कायमस्वरूपी राहतं. जगामध्ये जेव्हा लोकांना कळतं, विश्व मराठी संमेलन असेल किंवा इतर माध्यमांमधून, त्यावेळेला सुद्धा लोक याच्याशी जोडून घेऊ शकतील. या दृष्टिकोनातून कॉर्पोरेटमध्ये असून सुद्धा तुम्ही स्वतःतली सर्जनशीलता आणि वैविध्यता आणि लिखाणासाठी लागणारा वेळ हा सगळा सजीव ठेवलेला आहे. त्याबद्दल अभयजी तुमचं करावं तेवढं कौतुक तेवढंच आहे असं मला वाटतं. मी तुमचं अभिनंदन करते आणि मी आपल्याला असंच म्हणेन की यामध्ये विश्व मराठी संमेलनाच्या मध्ये खरं तर उत्तर त्यासाठी दुसऱ्या देशातच का असला पाहिजे माणूस, वैश्विक मराठी संमेलनाचा भाग असू शकतात साहित्याच्या रूपामधून असं मी उल्लेख करते. आदिती, तुम्ही आमच्या आणि आमच्यापेक्षा लहान असणाऱ्या बऱ्याचशा पिढीच्या प्रतिनिधी आहात असं मला वाटतं आणि त्यामुळे निरोपाचं बद्दल अजून हळुवार पण एवढं आहे निरोप घेतानाचं. ते बघितलं की आश्चर्य याच्यासाठी वाटत नाही की खूप वर्षांनी सुद्धा अशा निरोपाच्या कविता खूप ओळखीच्या वाटतात आणि त्याच्यातली कातरता, हुरहुर जी आहे ती कायम मनामध्ये सचेतन असते असं जाणवतं. दुसरं, जगणे गोंधून घेताना हे तुम्ही म्हणता त्यावेळेला स्त्री पुरुषांच्या नात्याच्या संदर्भातली सुद्धा एक अतिशय कविता आपण सुंदर अशी साडी मध्ये वाचलेली आहे. त्याचबरोबर कवितामध्ये मी जगले, खरं एवढ्या लहान वयात प्रश्न पडायचं कारण नाही, आपण आज जीवंत आहे का, पण तो तुम्ही एक प्रत्येकाचा एकटेपणा आणि परत जीवनाशी जोडलं जाणारा अनुभव खूप सामर्थ्याने मांडलेला आहे. कृष्ण सखामध्ये मी तर म्हणेन की फार कमी कवितांमध्ये मुलग्यांचं अपब्रिंगिंग होत असताना काय आईला किंवा बरोबरच्या मैत्रिणींना करावं लागतं याच्यासाठी तुम्हाला लिखाणाची आवड आहेच, तर मी एक असा अनाहूत सल्ला देईन की मुलग्यांचं अपब्रिंगिंग होत असताना हा कृष्ण सखा कसा त्याच्यात निर्माण होईल याच्यावरती पूर्ण लिहावं असं हा विषय आहे की ज्याच्यात अगदी 5-6 वर्षाच्या किंवा 2 वर्षाच्या मुलापासून ते मोठ्या झालेल्या मुलापर्यंत. आणि इथे मला असं सांगायला हरकत नाही की माझा भाचा जो आहे सत्यजित, त्याच्यावर आम्ही शक्य तेवढे समानतेचे संस्कार केले आणि त्याला एकदा घरात आमच्याकडे चहा द्यायला सांगितलं कोणाला तरी, त्यांनी चहा नेऊन दिला पाहुण्यांना. तर त्याला विचारलं त्या झालेल्या पाहुण्यांनी की तू यांच्याकडे कामाला आहेस का म्हणून. मुलगा असा चहा आणून देऊ शकतो त्यांच्या डोक्यामध्ये नव्हतं.
आणि मग तो म्हणाला की मी त्याला म्हणालो नाही मी घरीच असतो इथे. त्यानं तर म्हटलं हा शाळेत सुद्धा जात नाही का काय. पण त्याचं एक झालं की ही जावई किंवा हे जेव्हा घरात मदत करतात तर त्याचं फार त्यांचा स्तोम न करता सुद्धा एक सहजगत्या 4 कामं असतील तर ती चौघांनी वाटून घेणं हे आपल्या अंगवळणी पडलेलं नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. अभयजी आपलं वैश्विकीकरण झालं पण डोमेस्टिफिकेशन जे आहे ते स्त्रियांच्या 5वीला पुजलेलं आहे. त्यामुळे दुर्गा भागवत जे म्हणायचे की कुठल्याही खंडात गेलो तर स्त्रीच्या वाट्याला असतो तो चुलखंड, त्याच्यातून काही फारशी झालेली नाहीये. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये देशांमध्ये पुरुष किती मदत करतात हे पाहिलं तर 6.5 ते 7 तास घरकामात मदत करतात आणि आपल्याकडे तो वेळ अर्धा तास किंवा पाऊण तास असला तर असेल तो सुद्धा जो आहे तो. आणि पॅटर्निटी लिव्ह बद्दलची गोष्ट करायची झाली तर 15 दिवसाची पॅटर्निटी लिव्ह आहे पण बऱ्याच वेळेला हे पॅटर्निटी लिव्हला घरात नसले तर बरे असं घरातल्या बायकांना म्हणायची वेळ येते अनेक वेळेला जी आहे ते. आणि अशा वेळेला आपण जेव्हा नवीन काही करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला खूप काही आतमधली जग आणि आपल्या मनातलं जग आणि प्रत्यक्षातलं जग याच्यात खूप मोठं अंतर असतं. आणि साताऱ्यासारख्या ठिकाणी म्हणजे सातारा एक प्रागतिक खूप लोक आहेत तिथे साळुंके आहेत बाकी बरेच लोक आहेत पण एक सांस्कृतिक खूप कप्पेबंदता असते आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी ऍक्सेप्ट असतात आणि कुठल्या गोष्टी नसतात याला बंधन असतं. पण अशा वेळेला तुम्ही सांस्कृतिक स्वतःची कोंडी होऊ न देता खूप फिरताय आणि परत इतर शहरांशी जोडल्या गेलं हे खूप चांगलं आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून तुमच्या कवितांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारांनी जे व्यक्त झालेले आहात त्याच्यात मुलांचं जग आहे, त्याच्यानंतर स्त्री पुरुषाचं नातं आहे आणि त्याचबरोबर अगदी महत्वाचं म्हणजे स्त्रीला शोधणारी एक समानतेच्या शोधात असणारा अश्वत्थामा आहे. मी त्याला अश्वत्थामा म्हणते कारण तो कधी शांत नसतो. प्रत्येक वेळेला त्याला कुठल्या तरी गोष्टींनी थोडीशी जखम झालेली असते आणि त्याच्यावरती तो समानतेच्या विचाराचं कुठेतरी चिंपण जोडण्याचा प्रयत्न करत असतो. पण माझ्या मताने ही नव्या पिढीची अस्वस्थता मग अभय पळसंकरांची असेल किंवा तुझी असेल ही एक फार मोठी देणगी आहे कारण त्याच्यामधून आपल्याला नवचैतन्याचा शोध होतो आणि आपण स्वतःला व्यक्त सुद्धा करत असतो. आणि त्यामुळे 2 वेगळी विश्व असली तरी त्यांनी जोडले गेलेले 2 सर्जनशील लेखक आज आम्हाला भेटले. आणि मला असं वाटतं की आता मला यातून आज नवीन कल्पना सुचलेली आहे की याच्यावरती इंग्लिश सबटायटल सुद्धा नंतर कधीतरी करता आला तर लोक त्याचं अजून सुद्धा जोडून घेतील किंवा भाषांच्या वादात न पडता सुद्धा काही अनुभव सार्वत्रिक सारख्या स्वरूपाचे असतात. कारण आम्ही मोठमोठ्या महिला संमेलनात पाहिलं की मराठी हिंदीत ज्याला आम्ही बोलतो किंवा इंग्लिशमध्ये ज्याला अपलॉड मिळतो, लोकांचा पाठिंबा मिळतो, टाळ्या मिळतात किंवा स्मितहास्य मिळतं, तेच कानडीत मिळतं, तेच फ्रेंचमध्ये मिळतं, तेच स्पॅनिशमध्ये मिळतं. इतकं साम्य असतं मानवी जीवनामध्ये अनेक वेळेला जे आहे ते. त्या दृष्टिकोनातून आज खूप समृद्ध आणि सुंदर वाटलं. तुमच्या दोघांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक. धन्यवाद. खरंच आहे आजच्या काळाची आधुनिक भाषा आणि आधुनिक विचार किंबहुना आपल्या आजूबाजूला घडणारे आत्ताचे जे सगळे अनुभव आहेत ते कुठेतरी शब्दबद्ध झाले. त्यामुळे तुमच्या दोघांच्याही लेखनातनं आपल्या वाचकांपर्यंत ही एक वेगळी दिशा नक्की मिळाली असं म्हणेन. पुन्हा एकदा दोघांचे आभार आणि पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच 2 लेखकांसह. आज इथेच थांबूया. धन्यवाद.